श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। गुढीपाडवा कधी आहे, गुढी नेमकी कधी उभारायची आणि कशी उभारायची या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर 18 मार्चला अमावस्या आहे, मग गुढीपाडवा कधी असाही प्रश्न खूप जणांचा आहे। त्याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो। या दिवशी लोक घराबाहेर गुढी उभारतात, जो विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते। अमावस्येचा शेवट हा 19 मार्चला सकाळी होणार आहे, म्हणून तुम्ही त्याच्यानंतर गुढी पाडवा साजरा करता येणार आहे, म्हणजे तुम्हाला गुढी उभारता येणार आहे 19 मार्च 2026ला। आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते, ते लक्षपूर्वक लक्षात ठेवा। तर सूर्योदयानंतर साधारणपणे तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून ते 10:30 या वेळेमध्ये गुढी उभा करू शकणार आहोत। स्नान करून देवाची पूजा करून मग गुढी उभारू शकता। आता प्रश्न असतो की गुढी कशी उभारायची, खूप जणांना प्रश्न आहे। आणि लक्षात घ्या, खूप जण पहिल्यांदा गुढी उभारणार असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम एक सरळ बांबूची काठी घ्यायची आहे, त्या काठीला तेल लावायचं आहे, स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर काठीला हळद आणि कुंकुवाचे पट्टे लावायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कुंकुवाचे 3 पट्टे लावायचे आहेत। नंतर काठीच्या टोकाला केशरी रंगाचा किंवा रेशमी कापड असेल, किंवा खूप जण साडी लावतात, तर तुम्ही केशरी रंगाची साडी तुम्ही त्या बांबूला लावू शकता। कडुलिंबाचे पाने लावू शकता, आंब्याचे पाने लावू शकता, फुलांची माळ तुम्हाला घालायची आहे। साखरेच्या गाठी तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत, त्याची माळ सुद्धा आपल्याला घालायची आहे। खोबऱ्याची माळ सुद्धा घातली तरी चालते। या गोष्टी आपल्याला बांधायच्या आहेत। आणि शेवटी आपल्याला वरती तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या घ्यायचा आहे, कळश घ्यायचा आहे आणि तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे। ह्या सगळ्या गोष्टी बांधायच्या आहेत आणि शेवटी कळश उलटा ठेवायचा आहे। आणि गुढी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा तुम्ही खिडकीच्या समोर उभी करू शकणार आहात। तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने गुढी उभा करायची आहे। आणि गुढी उभा करत असताना एक साधा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः। दुसरा एक मंत्र आहे, ते मी तुम्हाला नक्की सांगेल। गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा गुढीला, असाही खूप जणांचा प्रश्न असतो। तर एक लक्षात घ्या, त्या दिवशी आपण म्हणत असतो की नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, तर आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे, तो आपल्या गुढीला दाखवायचा आहे। श्रीखंड दाखवायचा आहे, गूळ आणि कडुलिंबाची पाने यांचा नैवेद्य सुद्धा गुढीच्या तिथं ठेवायचा आहे, गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। कारण लक्षात घ्या, जीवनात गोड आणि कडू अनुभव दोन्ही येत असतात, ते स्वीकारायला शिकायचं आहे। गुढी कधी उभारायची असाही प्रश्न असेल तर लक्षात घ्या, गुढी ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उतरायची आहे। गुढी उतरवत असताना सुद्धा देवाला नमस्कार करायचा आहे। गुढीवरील साखरेच्या गाठी आणि पाने प्रसाद म्हणून घ्यायचे आहेत। आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुमचं प्रत्येक वर्ष काहीतरी नवीन सुरुवात घेऊन यावं, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा शेवट झाला असं सांगते। श्री स्वामी समर्थ।